साताऱ्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून खुद्द उदयनसिंह राजे हाती कमळ घेऊन उतरलेत। तर त्यांना आव्हान दिलंय एकेकाळी माथाडी कामगार असलेल्या 3 वेळा आमदारकी भूषवलेल्या शरद पवारांचे एकनिष्ठ शशिकांत शिंदे यांनी। शशिकांत शिंदे हे मुंबईत माथाडी कामगार होते, म्हणूनच एका माथाडी कामगाराचं राजेंना आव्हान असंही आम्ही म्हणतोय। पण या लढतीला थोडीशी ऐतिहासिक किनारही आहे। समीकरणं थोडीफार बदलली आहेत, पण मूळ गाभारा काही बदललेला नाहीये। 1991 साली जेव्हा छगन भुजबळांच्या रूपात शिवसेनेत पहिलं बंड झालं, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी गर्जना केली होती की माझा एक साधा शिवसैनिक भुजबळांना पराभूत करेल। अर्थात त्यावेळी बाळासाहेबांचा आवाज म्हणजे संपूर्ण मुंबईसाठी आदेश होता आणि झालं सुद्धा तसंच। बाळा नांदगावकर सारख्या एका नवख्या शिवसैनिकाने माझगाव निवडणुकीत छगन भुजबळांसारख्या बलाढ्य नेत्याचा पराभव केला होता। तेव्हापासून जे भुजबळांनी मुंबई सोडली ती आज तागायत हा इतिहास। हा इतिहास आठवण्याचं कारण म्हणजे आधी उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। 2019 मध्येही त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली, पण त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागली। शरद पवार यांनी उदयनसिंह राजेंच्या या निर्णयाला जोरदार आव्हान देऊन आपले लहानपणीचे मित्र श्रीनिवास पाटील यांना उदयनसिंह राजेंच्या विरोधात उभं केलं आणि ती पावसातली ऐतिहासिक सभा करून उदयनसिंह राजेंना पराभूत केलं। 2019च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं। ही झाली आजची परिस्थिती। आम्ही त्यात थोडीशी ऐतिहासिक किनार टाकलेली आहे। आता राजेंना आव्हान देणारा माथाडी कामगार किंवा सामान्य माणूस शशिकांत शिंदे कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शशिकांत शिंदे माथाडी कामगार आहेत। शरद पवार एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख आहे। 2009 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेत कोरेगाव मतदारसंघाचा जन्म झाला। त्या मतदारसंघात शालिनीताई पाटील यांच्या विरोधात शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आणि कोरेगावमधूनही शिंदे 31,000 मतांनी जिंकून आले। 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या विजय कणसे यांचा 47,000 पराभव केला होता। 2019 मध्ये मात्र शशिकांत शिंदे यांना महेश शिंदे यांच्याकडून 6,000 मतांनी पराभव पत्करावा लागला। शिवसेनेचे आमदार असलेले महेश शिंदे हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। ही झाली दोन्ही उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी किंवा त्यांची ताकद। या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर काम करणार हे तर तुम्हाला पटलं असेलच। आता उदयनराजेंची ताकद कशी आहे ते सुद्धा पाहूयात। तरुणांमध्ये हा चेहरा अत्यंत लोकप्रिय आहे। सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात, ते कुठचे आहेत ते सुद्धा पाहूयात। 2019च्या विधानसभा निवडणुकीत वाईमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद जाधव पाटील विजयी झाले होते। ते आजही शरद पवार यांच्या गटात आहेत। कोरेगावमध्ये शिवसेनेचे महेश शिंदे हे शशिकांत शिंदे यांना पराभूत करून विजयी झाले होते। हे महेश शिंदे आता एकनाथ शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे हा मतदारसंघ उदयनराजेंना बऱ्यापैकी मदत करणार हे नक्की आहे। उत्तर कराडमध्ये काँग्रेसचे श्यामराव पाटील तर दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडून आलेत। पाटणमधून शंभूराज देसाई निवडून आलेत, जे एकनाथ शिंदे गटाचे मंत्री सुद्धा आहेत। आता उरला सातारा मतदारसंघ, तर इथं शिवेंद्रराजे भोसले हे भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेत। पक्षीय बलाबल पाहिलं तर दोन्ही गटांकडे प्रत्येकी 3-3 आमदारांचा पाठिंबा आहे, पण उदयनराजे भोसले यांची काम करण्याची थेट पद्धत, अधिकाऱ्यांना थेट कामावर जाऊन फैलावर धरणं आणि झटपट निर्णय घेणं ही पद्धत युवकांना भावते, त्यामुळे युवकांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहेत। उदयनराजेंची सातारा शहरावर चांगली पकड आहे, पण सर्वसामान्यांमध्ये फिरत असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यात सुद्धा त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। ही लढत तुल्यबळ होणार असली तरी उदयनसिंह राजे यांना 3 वेळा लोकसभा निवडणूक लढण्याचा आणि जिंकण्याचा अनुभव आहे। दिल्लीतल्या राजकारणाची त्यांना चांगली कल्पना आहे आणि त्यामुळे पहिल्यांदाच खासदारकीच्या रिंगणात उतरलेले शशिकांत शिंदे हे राजेंना कितपत आव्हान देऊ शकतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? राजे जिंकतील की एक सामान्य कार्यकर्ता? यावर नक्की व्यक्त व्हा। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।